दहिसर पूर्व मगाथाने विधानसभा में महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल आकर विपक्षियों पर खूब दहाड़ा और उन्होंने कहा कि जो भी योजना लागू की गई है उसे किसी भी कीमत पर बंद नहीं किया जाएगा, वह योजना लागू रहेगी। उन्होंने लोगों से आह्वान किया है, आप सब महायुति के उम्मीदवार प्रकाश सुर्वे को भारी मतों से विजयी कराएं। उन्होंने कहा कि प्रकाश सुर्वे एक अच्छे और लोगों के बीच रहने वाले नेता है। आप कई साल से उन्हें नजदीक से देख रहे हैं, ये आपके हर सुख दुख में शामिल रहेंगे। माजी खासदार गोपाल शेट्टीजी प्रेमी तिकडे लाडके भाऊ आहेत, तिकडे लाडके भाऊ आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत आणि लाडके पत्रकार पण तुम्ही जर निवडणूक प्रचाराला गेलो की घोषणा घ्यायचो, निवडून येणार कोण, तिकडे आल्यावर बघितलं तर तो माझा प्रश्न निकालीच निघाला आणि ते निवडून येणार कोण, आणि सगळीकडे भगवं वातावरण आहे, निळे झेंडे पण आहेत, आपली महायुती आहे आणि महायुतीचे उमेदवार आपले प्रकाश सुर्वे आहे। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही दोनदा प्रकाशला निवडून दिलं, आता हॅट्रिक आहे। 23 तारखेला फटाके फोडायचे आहेत, 23 तारखेला फटाके फोडायचे, गुलाल उधळायचं ना पक्का। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत इथं पियुष गोयल होते ना लोकसभा, इथं 50,000 मिळालं, आपल्याला सिलेक्ट करायचं तो तर फक्त येतो ट्रेलरचा, पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या। आणि म्हणून आता तिसऱ्यांदा मी आता हॅट्रिक करायची आहे, डायरेक्ट चेंडू डायरेक्ट समोरच्याची विकेट पाडायची ना, पण चांगल्या मताने पाडायची आहे। किती मागच्या वेळी होतं, 50,000चं लीड, आता वाढेल ना फक्त। आता लाडक्या बहिणी जोरात आहे, मला इथे कोणीतरी सांगितलं तिरंगी लढत आहे, इथं बघतो तर सगळा भगवत आहे। आणि जिथं प्रकाश सुर्वे तिथे सगळं भगवत आहे। हा गोविंद भाऊ आहे, त्यांनी सांगितलं ना मगाशी, आपल्यामध्ये कंगाळ नको, मावतीत कंगाळ नको। प्रकाश सुर्वे आता दरवर्षी दह्यांडी बांधतात आणि मी दरवर्षी तिकडे येतो। आता सगळ्यात वरच्या थरावर प्रकाश सुर्वे जाऊन दह्यांडी फोडणार म्हणजे फोडणार।